स्टुडंट आपण फोर्थ चॅप्टर पाहत होतो सोर्सेस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. सोर्सेस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमधला फोर्थ पॉईंट आहे प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जचं प्रोडक्शन कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहायचं आहे. प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे हर्ट्झ एक्सपेरिमेंट त्याच्यासाठी केलं गेलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या प्रोडक्शनसाठी. हर्ट्झ एक्सपेरिमेंट हा कसा आहे तर हर्ट्झ एक्सपेरिमेंट वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. हर्ट्झ एक्सपेरिमेंट वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ही ऑल्सो कन्क्लूड दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डू नॉट रिक्वायर्स ए मीडियम टू ट्रॅव्हल. हर्ट्झ एक्सपेरिमेंट हा असा एक पहिला एक्सपेरिमेंट आहे की ज्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा प्रूफ केलेले आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं ह्या एक्सपेरिमेंटमध्ये हर्ट्झने अजून एक गोष्ट कन्क्लूड केली गेलेली आणि ती म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डू नॉट रिक्वायर टू मीडियम ट्रॅव्हल. म्हणजे त्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या ट्रॅव्हलसाठी मीडियम आवश्यक नसतं हे सुद्धा ह्या एक्सपेरिमेंटमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. तर हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी काही ॲपरेटस लागणार येतं. तर हर्ट्झ एक्सपेरिमेंटमध्ये 4 ॲपरेटस येतं. हर्ट्झ एक्सपेरिमेंट इज कन्सिस्ट ऑफ 4 ॲपरेटस अँड दिस 4 ॲपरेटस आर first high tension coil, second polished brass knobs, third metal plates attached to the spheres आणि फोर्थ आहे रिसिव्हिंग लूप. हे 4 ॲपरेटस आहेत की याच्यापासून हर्ट्झ एक्सपेरिमेंटचं प्रोडक्शन केले गेलेले. फर्स्ट आहे हाय टेन्शन कॉईल, म्हणजे एक कॉईल आहे आणि त्या कॉईल कशी आहे हाय टेन्शन असणारी कॉईल आहे. त्याच्यानंतर नॉब येतं, त्या नॉबला पॉलिश केलेले ब्रासच्या मटेरियलने. थर्ड मेटल प्लेट्स अटॅच टू दी स्पेअर, 2 मेटल प्लेट येतं त्या एका स्पेअरला एक नाही 2 स्पेअर्स येतं आणि त्या 2 स्पेअर्सला त्या मेटल प्लेट्स अटॅच केलेल्या येतं. आणि लास्ट रिसिव्हिंग लूप. अशा 4 इन्स्ट्रुमेंटपासून हा एक्सपेरिमेंट कन्सिस्ट झालेला आहे. आता ह्या एक्सपेरिमेंटची फिगर पहा. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये 2 छोटे छोटे स्पेअर्स दाखवलेले आहेत आणि त्या 2 स्पेअर एकमेकांवरती स्कॅटर्ड झाल्यामुळं मध्ये स्पार्क होत आहेत. म्हणजे एकमेकांवरती ते स्पेअर्स स्कॅटरिंग म्हणा किंवा त्या दोघांमध्ये घर्षण होऊन तिथे काय होते फ्रिक्शन होते. त्या 2 स्पेअरचं ऑसिलेट होत आहे ते स्पेअर आणि तिथं काय ऑसिलेट होत आहे स्पार्क जनरेट होत आहेत. त्या 2 स्पेअर्सला मेटलच्या प्लेट काय केलेल्या आहेत कनेक्ट केलेल्या आहेत आणि त्या 2 मेटल प्लेटला कनेक्ट एका वायरने कनेक्ट करून हाय व्होल्टेज सोर्सचं कनेक्शन त्या प्लेटला प्रोव्हाइड केलेले. आणि लास्टला जी इकडं इन्क्लुडेड स्पार्क म्हटलं आहे ना तर ते इन्क्लुडेड स्पार्क म्हणजे ह्या फिगरमधले 2 स्पेअरचं तिकडं मोठी करून दाखवलेली ती फिगर. आता हे एक्सपेरिमेंटचं वर्किंग आपल्याला पाहायचं. वर्किंगमध्ये काय होतं हर्ड यूज्ड ए हाय टेन्शन कॉईल टू जनरेट लार्ज अमाऊंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सर्किट. हर्ट्झने काय यूज केलेलं आहे तर हर्ट्झ हे सायंटिस्टचं नाव आहे ज्या सायंटिस्टने हा एक्सपेरिमेंट प्रोड्यूस केलेला आहे किंवा हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे. तो हर्ट्झ हा सायंटिस्ट आहे. हर्ट्झने काय केले हाय टेन्शन कॉईल यूज केलेली. हाय टेन्शन कॉईल यासाठी त्याने यूज केली की लार्ज अमाऊंटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सर्किटमध्ये प्रोड्यूस्ड होण्यासाठी ही हाय टेन्शनची कॉईल वापरलेली. ए हाय व्होल्टेज पॉवर सोर्स फ्रॉम कॉईल कॉस्ट स्पार्क टू ऑसिलेट अक्रॉस द गॅप ॲज शोन इन अबव फिगर. आता आपण पाठीमागच्या फिगरमध्ये काय पाहिलं तर ए हाय व्होल्टेज पॉवर सोर्स फ्रॉम कॉईल कॉस्ट टू स्पार्क ऑसिलेट अक्रॉस द गॅप. ते जे 2 स्पियर्स येतं त्या 2 स्पियरच्या मध्ये असणारा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये स्पार्क्स ऑसिलेट होत आहे. कशामुळं ते स्पार्क्स ऑसिलेट होत आहेत तर हाय व्होल्टेज पॉवर सोर्स त्या कॉईलला कनेक्ट केला आहे आणि त्या कॉईलला कनेक्ट केल्यामुळं ते जे 2 स्पेअर्स येतात ते हाय व्होल्टेज पॉवरमुळं ऑसिलेट व्हायला लागलेत आणि त्यामुळं त्या दोघांच्यामध्ये स्पार्क्स जनरेट झालं आहे. द स्पार्क्स इंडिकेट्स दॅट देअर वॉज इलेक्ट्रॉन जम्प्स बिटवीन द नॉब्स. ते स्पार्क काय इंडिकेट करतायत तर स्पार्क असं इंडिकेट करताय की इलेक्ट्रॉन काय करतायत त्या नॉब्समध्ये जम्प्स करतायत. द इलेक्ट्रॉन जम्प्स बिटवीन दी नॉब्स.
Each visible spark is actually a series of many small sparks. एक विजिबल स्पार्क, विजिबल म्हणजे जो दिसतो, एक ठिणगी जी आहे जी आपल्याला दिसते आपल्या डोळ्याने, उघड्या डोळ्याने, ती ॲक्च्युली एक स्पार्क नसून ते सिरीज ऑफ मेनी स्मॉल स्पार्क सॉरी लहान लहान स्मॉल स्पार्कचं कॉम्बिनेशन असतो एक स्पार्क जो आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतो. आणि हे कशामुळं क्रिएट होतं? जम्पिंग रॅपिडली बॅक फ्रॉम दी फोर्थ बिटवीन द टर्मिनल. ते काय करत असतात? जम्प करत असतात. कुठं जम्प करत असतात? बॅक आणि फोर्थ म्हणजे पुढं मागं जम्प करत असतात त्या दोन टर्मिनल्सच्या मध्ये. द साईज ऑफ मेटल प्लेट, आता ते मेटल प्लेट जे आहेत ना त्या दोन स्पिअरच्या वरती एक कनेक्ट केलेली आणि खालच्या स्पिअरला खाली एक कनेक्ट केलेली, त्या दोन प्लेटला नावं दिलेली येते. ए सिरीज ऑफ मेटल प्लेट्स M1 अँड M2. त्या दोन प्लेटला M1 आणि M2 रिस्पेक्टिव्हली नावं दिलीत. त्या कुठं अटॅच केलेल्या आहेत त्या दोन प्लेट? अटॅच टू दी स्पिअर्स फ्रॉम विच द स्पार्क आर प्रोड्यूस. त्या दोन प्लेट मागाशी आपण फिगरमध्ये पाहिलं की छोटे छोटे दोन स्पिअर येतं. त्या दोन स्पिअरला वरच्या बाजूला एक प्लेट आहे M1 आणि खालच्या बाजूला सेकंड प्लेट आहे M2. त्या दोन स्पार्क जनरेट होणाऱ्या स्पिअर्सच्या बाजूला ह्या दोन प्लेट कनेक्ट केलेल्या आहेत. त्या काय करतात? कंट्रोल द फ्रिक्वेन्सी ऑफ स्पार्क प्रोड्यूस्ड हिअर स्पिअर्स आर ट्रान्समिटेड. जे काही स्पार्क जनरेट होत आहे, जे काही स्पार्क प्रोड्यूस्ड होत आहे दोन स्पिअरच्या मध्ये, त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कंट्रोल करण्याचं काम हे दोन प्लेट करत असतात. ए लूप ऑफ वायर held near the oscillating spark. A loop of wire held near the oscillating spark had a spark jump across the air gap between the end of the wire. A signal loop of wire act as a receiver. आपला जो लूप आहे, कुठला लूप? जो एका स्पेअर्स आणि प्लेटच्या मधून स्टार्ट होऊन हाय व्होल्टेज बॅटरी थ्रू सेकंड स्पिअर आणि प्लेटच्या मध्ये जे कनेक्शन आहे याच्यामध्ये पूर्ण एक वायरचा लूप दिलेला आहे. आणि तो जो लूप आहे तो लूप काय करतो? जे काही ऑसिलेटिंग स्पार्क जनरेट झालेले आहेत ते स्पार्क जम्प करतात. कुठं जम्प करतात? एअर गॅप बिटवीन दी एंड्स ऑफ दी वायर. वायरच्या एंडपाशी जो एअर गॅप आहे तिथं ते काय करतात? जम्प्स करतात. आणि त्यामुळं काय होतं? एक सिग्नल लूप ऑफ वायर ॲक्ट ॲज ए रिसिव्हर आणि तो सिग्नल लूप रिसिव्हर म्हणून ॲक्ट होतो. आता हर्ट्सने काय स्टेट केलेले? हर्ट्स स्टेट्स दॅट ॲज द स्पार्क जम्प बॅक अँड फोर्थ अक्रॉस द गॅप ऑफ इंडक्शन कॉईल इट मस्ट सेट अप रॅपिडली चेंजिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. हर्टने काय स्टेट केलेले की जे काही स्पार्क जम्प करतात कुठं? पुढं आणि मागं, बॅक अँड फोर्थ अक्रॉस द गॅप ऑफ इंडक्शन कॉईल. इंडक्शन कॉईलच्या गॅपच्या मागे आणि पुढे स्पार्क जम्प करतात. मग हे काय सांगतं की इट मस्ट सेट अप रॅपिडली चेंजिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. याचा अर्थ इथं काय होते? मस्ट बी रॅपिडली चेंजिंग इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज होते इथं. हिअर प्लेट M1 अँड M2 ॲक्ट ॲज अ कॅपॅसिटर हॅव्हिंग स्मॉल कॅपॅसिटन्स व्हॅल्यू C. ज्या प्लेट येतं M1 आणि M2 ह्या कॅपॅसिटर सारख्या ॲक्ट होतात की त्याचा कॅपॅसिटन्स C एवढा आहे. द कनेक्टिंग वायर प्रोव्हाइड्स लो इंडक्टन्स आणि कनेक्टिंग वायर ॲक्ट ॲज अ इंडक्टर की ज्याचा इंडक्टन्स L आहे. लेट हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन ऑफ चार्ज बिटवीन द प्लेट इज गिवन बाय. मग त्यावेळेस ज्यावेळेस प्लेट ॲक्ट ॲज अ कॅपॅसिटर, वायर ॲक्ट ॲज अ इंडक्टर, त्यावेळेस फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन किती असणार आहे? तर इट इज गिव्हन बाय न्यू इज इक्वल टू 1/2 अंडर रूट ऑफ LC. द वेव प्रोड्यूस्ड हॅज द सेम फ्रिक्वेन्सी. आता प्रत्येक वेव हा सेम फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करत असणार आहे. स्पार्कमुळं प्रोड्यूस झालेले जो स्पार्क प्रोड्यूस होतोय ना त्या स्पार्कचा वेव आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे? प्रत्येक वेळेस सेम असणार आहे. आणि ही फ्रिक्वेन्सी जवळजवळ किती असते? 1.0 × 10⁹ हर्ट्स. हर्ट्स शोड दॅट द स्पीड ऑफ द वेव वॉज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि त्यात वरची फ्रिक्वेन्सी असते 1 × 10⁹ हर्ट्स आणि जे स्पीड असतं त्या वेवचं ते वेवचं स्पीड आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे कोणी शोधले? हर्ट्स कॉल्ड द वेव आणि यालाच म्हणले रेडिओ वेव्ज.
हर्ट्झने त्याला काय नाव दिलं, रेडिओ वेव्ज किंवा वेव्ज असं नाव दिलं. कशाला, की ज्या दोन स्पियर्समध्ये जो काही स्पार्क जनरेट होत होता त्या स्पार्कचा, त्याला वेवला, त्या स्पार्कलाच काय म्हटलं त्यांनी, लाईटचा वेव, आणि तो वेव म्हणजे रेडिओ, की ज्याचं स्पीड 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग आपल्याला इन जनरल माहिती की जे सन रॅडिएशन सूर्याकडनं पृथ्वीवर येतात किंवा जी लाईट आहे त्या लाईटचं स्पीड असतं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे हर्ट्झने जो शोधला त्याचं स्पीड आणि लाईटचं स्पीड सेम आहे. म्हणजे याचा अर्थ इथं हर्ट्झ एक्सपेरिमेंटमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिकच वेव्ह प्रोड्यूस झालेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, थँक्यू.